थाटे तालुका शेवगाव येथे वाळू माफिया विरोधात स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। 2 आरोपींकडून 10,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश केले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब खेडकर, अमोल अजबे, किशोर शिरसाट यांचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकरता रवाना करण्यात आले होते। दिनांक 16/2/2026 रोजी वर नमूद पथक शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उपसा वाहतुकीबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत थाटे गावामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची चोरी करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने थाटे गावाच्या बस स्टँड येथे सापळा लावून थांबले असता तेथे पथकास 2 ट्रॅक्टर तोडोळी ते थाटे रोडने थाटे बस स्टँड कडे येताना दिसले। तेव्हा पथकाने सदर वाहने थांबवून चालकांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अक्षय कल्याण दौंड वय वर्ष 27, अजिनाथ विक्रम काकडे वय वर्ष 40 असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांच्याकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले आहे। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 10 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 10,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाट स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 90/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे।